हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. आज हा माझा पहिला ब्लॉग असेल, म्हणजे ह्याच्या पाठीमागे पण टाकायचे, पण मी आज परत हे टाकते. तर प्लीज सपोर्ट करा मला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॅमिली फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आणि मस्त आज हेल्दी नाश्ता दाखवते. गऱ्याचे कोबी आणि टॅमॅटो वगैरे असं मिक्स करून मस्त नाश्ता आहे. तर चला. आणि इडलीचं भिजत घातलं मी आज, तर उद्या इडली बनवणार आहे. हा बेडरूम आहे आणि इथे काही नाही केलेलं. हे मंदिर पण नाही अजूनही केलेलं. आणि हे वॉर्डरोब आहे. हे माझं TV युनिट आहे. आणि हे गुजरातला भेटतं आहे, गुजरातवरून आणलं आहे आम्ही. बघा, हा सोफा आहे. आता मी इडलीचं किती वाटी तांदूळ घेते आणि उडीद डाळ किती वाटी घेते ते दाखवते. चला. हे इंद्रायणी तांदूळ आपल्या गावाकडचे, जो आज खूप छान येतो ना, म्हणून मी हे भिजत घालते. 2 वाटी आहे आणि डाळीचं 1 वाटी. हे आता मी 1 वाटी छोटी पोहे घेतले. आता ह्यांना भिजत घालणार. हे क्लीन केलेले तांदूळ आहेत, त्याच्यामुळे मी अशीच टाकते. आणि ही उडदाची डाळ, हे पोहे, हे बरोबर धुवून भिजत घालायचं. हे मी मेथीचे दाणे टाकते, थोडेसे टाकायचे तांदूळमध्ये भिजत घालताना. हे मी आता सर्व भिजत घातलं आहे. आता संध्याकाळी याचे मिक्सरला पेस्ट करायची, वाटून घ्यायचे. जो आता मी नाश्ता बनवते त्याच्यामध्ये 1 टॅमॅटो, ही मिरची आणि थोडा कोबी टाकते आहे. हा गरा घेतला आहे मी, त्याच्यामध्ये हे वॉश करून टाकलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये दही, 1 चमचा आपला तिखट मिरची पावडर हे घ्यायचं आहे, मीठ, हळद. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सच्या बरोबर शेअर करा. आणि कसे वाटले माझा आजचा ब्लॉग तर सांगा मला प्लीज. त्यामध्ये मी हळद टाकली, काश्मीरी रेड चिली पावडर आणि आपला महाराष्ट्रीयन मिरची तिखी पावडर आणि मीठ टाकलं आहे. हे मिक्स करून त्याच्यामध्ये कोबी आणि टॅमॅटो आणि मिरची धुवून घ्यायची बरोबर आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. दही ॲड केलं ह्याच्यामध्ये मी. हे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे बरोबर. हे मी बरोबर धुवून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये मिक्स करते. हे सगळं मिक्स करून आता मी पॅनवरती करायला ठेवलं आहे. बघा, खूप छान बनतं, करून बघा. पोळीच्या आकारामध्ये बनवायचं आहे. हे बनलं बघा, हे किती सुंदर दिसते बघा, क्रिस्पी क्रिस्पी छान बनलं हे. आता हे सॉस बरोबर गरमागरम खायला घ्या. मुलं पण खुश आणि आपण स्वतः पण खुश.